नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। शेकडो कोटींचा टॅक्स घेता पण मूलभूत सुविधांपासून नागरिकांना का वंचित ठेवता? नागरी समस्या सोडवा, आमचा अंत पाहू नका, असा खणखणीत इशारा आरपीआय हडपसर विधानसभा अध्यक्ष लोकसेवक महादेव दंदी यांनी केशवनगर येथे आयोजित केलेल्या धरणे आंदोलनामध्ये मनपा अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिला। केशवनगर मुंडवा मांजरी परिसरातील वाहतूक कोंडी, रखडलेला उड्डाणपूल, बंद असलेला ब्रिज, पाणी टंचाई, कचरा, रस्ता रुंदीकरण, अतिक्रमणे अशा विविध नागरी समस्यांवर महादेव दंदी यांच्या 3 दिवसीय धरणे आंदोलनामुळे पुणे मनपा प्रशासन हादरले। आज पुणे मनपा प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, अतिक्रमण अधिकारी शिंदे साहेब, लष्कर पाणी पुरवठा विभाग इंजिनियर पठाण, पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक मॅडम, वाहतूक शाखा पोलीस उपनिरीक्षक संदीप जोरे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन महादेव दंदी आणि आंदोलनात सहभागी झालेल्या संतप्त नागरिक मान्यवरांशी चर्चा करत वारीचे प्रस्थान झाल्यावर सर्व विभागांचे अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित करून प्रत्येक नागरी समस्या सोडवण्यासाठी ठोस पावलं टाकली जातील असे आश्वासन दिल्यानं या धरणे आंदोलनाची यशस्वी सांगता झाली। यावेळी जनसेवक उद्योगपती देवाशेठ भाट, शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठलराजे पवार, आरपीआयचे नेते महादेवराव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अनिल भांडवलकर, ओमकांत बोणे, माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, शासन नियुक्त नगरसेवक मयूर खलसे, माजी ग्रामपंचायत सदस्य शक्ती प्रधान, युवा नेते सुरत दंदी, गौरव जाधव, शशी दंदी, कविता पवार, सुनीता बनसोडे, अशोक येवले, राहुल शिंदे, संजय दुबे, सविता पवार, अशोक भंडारी, प्रदीप पाटील यांच्यासह केशवनगर वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया या आंदोलनाचा हा वृत्तांत। कॉर्पोरेशनला 10 वेळा पत्र दिले आहे, ते म्हणजे आम्हाला आरटीओ परमिशन देत नाही। तुमची का परमिशन मिळत नाही ते आम्हाला काही कळत नाही। आमचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ट्रॅफिक। इथून आम्ही ट्रॅफिकमध्ये आम्हाला घरी यायला नको वाटतं आणि घरून गेला बाहेर गेलं की बाहेरच राहावं वाटतं, घरी वाटत नाही आणि बाहेरून इकडे येऊ वाटत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। हा म्हणजे नागरिकाचा मोठा प्रश्न झालेला आहे। सर्वात मोठा प्रश्न ट्रॅफिक। याच्यावर तुम्ही कसा तोडगा काढता, काय मार्ग काढता, याचं आम्हाला उत्तर पाहिजे। फक्त सकाळपासून ते रात्री 9-10 वाजेपर्यंत कंटिन्यू हायवा चालू असतात। कोणत्या बेसवर चालू असतात मला सांगा? रिक्षावाले मधीच घुसतात। का घुसतात रिक्षावाले पण मधी? त्यांना एक मार्ग द्या ना तुम्ही, त्याच्यावर कारवाई करा ना तुम्ही, त्यांना ऐकत असेल ते। पण याच्यामुळे जर पूर्ण ट्रॅफिक जाम होतं मग लोक काय करतात? पर्यायी मार्ग शोधतात, मग या रॉंग साईडला घुसतात, मग त्याच्यामुळे ट्रॅफिक वाढती। मग हे प्रश्न जर सोडवायचे असेल तर साहेब याच्यामध्ये कसं आहे, तुमच्या सहकार्याची जास्त गरज आहे। अतिक्रमण तुमचं काय आमच्या केशवनगर भागाकडे अजिबात लक्ष नाही। मुंडवापासून ते आपल्या कुठल्या मंत्रापर्यंत आणि मंत्र आपल्या शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जड कॉर्नर पर्यंत तुमची अजिबातही म्हणजे लक्ष नाही तुमचं। कारण या रस्त्यावर कंटिन्यू म्हणजे आता हे स्वीट मार्टचे दुकान आहे, त्याच्यासमोर टपऱ्या, त्याच्यासमोर हातगाड्या, त्याच्यासमोर परत भाजीपाला। एवढ्या साऱ्या लोकांनी जर पार्किंग लावली त्याच्या पुढे 2 व्हीलर, तर लोकांना तुम्ही सांगा की लोकांनी जायचं कुठं? आणि तुमच्या कारवाई लोक कुठे येऊन उभं राहतात? जिथं काय ट्रॅफिक होत नाही ना तिथे येऊन तुमचे लोक उभे राहतात। अरे पण मेन चौक काय आश्वासन दिले तुम्हाला? आता आम्हाला पीआय मॅडमशी बोलणं झालेलं आहे। वासनिक मॅडमनी सांगितलं, म्हणजे अधिकारी बोलवले त्यांनी कॉर्पोरेशन वगैरे, पण त्यांनी आम्हाला 15 तारीखला आश्वासन दिलेलं आहे की सर्व विभागाचे, म्हणजे आम्ही ज्या आमच्या मागण्या सर्व विभागाचे अधिकारी, सर्व वरिष्ठ अधिकारी हे 15 तारखेला आम्हाला इथे अवेलेबल करून देतील। म्हणजे केशवनगर भागामध्ये कुठे एका ठिकाणी बोलवतील, तिथं त्यांना सर्वांना अवेलेबल करून देतील असं त्यांनी आश्वासन दिलं। आणि मी पण तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांनी जर 15 तारखेला इथं जर आम्हाला जर अधिकारी अवेलेबल करून नाही दिले तर आम्ही इथं टोटल रस्ता रोको आंदोलन करू। आणि इथं तुम्हाला म्हणजे इथं होणारच आहे, पण याच्यानंतर आत्मदानाचा सुद्धा इथं केला जाईल। म्हणजे काही का व्हायना, पण आमची ही ट्रॅफिकची समस्या सुटली पाहिजे। हा तुम्हाला इशारा समजा किंवा आणि काय समजा, पण हे 15 तारखेला तुम्ही काळे साहेब, तुमची जबाबदारी आहे की सर्व कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी हे इथं आम्हाला लागणार, हा तुमचा शब्द आहे। आणि मेन म्हणजे कसं आहे, मेन आमचं म्हणजे मेन केशवनगर खाडी ब्रिजचं ज्यांनी हे केलेलं आहे त्याचा मेन अधिकारी, आणि जे म्हणजे दोन्ही रस्त्याचे जे अधिकारी, म्हणजे काय म्हणतात शहर अभियंताचे जे खाली जे अधिकारी पावसकर साहेब किंवा त्यांच्या खालचे अधिकारी, अतिरिक्त आयुक्त वगैरे, म्हणजे 2 पैकी कोणीतरी अधिकारी आले तरच आमचा प्रश्न मार्गी लागेल। कारण काय, हे जे रस्ते आहेत
80 फुटाचा रस्ता इथला आहे, म्हणजे कुठला आपल्या रेल्वेच्या साईडचा हा मंत्रा इन्स्टिट्यूटचा मधला रस्ता आहे, रेल्वे म्हणजे आपला नदीकडेचा रस्ता आहे. हे जरी अवेलेबल करून जर दिले ना सर्व गोष्टी या जरी केल्या ना तर बाकीचे प्रश्न म्हणजे 50-60 पर्यंत आमच्या केशवनगरचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटता राहायचा आहे. त्यासाठी आम्हाला वरिष्ठ अधिकारी हे मेन तुम्ही अवेलेबल करून देणं महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय जर तुम्ही 15 तारखेला जर नाही आलं तर आम्ही इथं रस्ता रोको बी करणार, आत्महत्याचा तुम्हाला इशारा पण तुम्हाला असणार आहे. हे तुम्हाला ठणकावून सांगतो आम्ही तुम्हाला. 15 तारखेला पालखी आपली पुण्यातनं मार्गस्थ झाल्यानंतर 15 तारखेला आणि सर्व अधिकारी बोलवण्याची जबाबदारी आपले मुंडवा पोलीस स्टेशनचे PI आणि काळे साहेब यांनी जबाबदारी पूर्ण घेतलेली आहे की 15 तारखेला आम्ही पूर्ण ग्रामस्थांची मीटिंग लावू, ती जागा एक ठरवण्यात येईल आणि त्यावेळेस आपल्या दोन्ही रस्त्याचा विषय असेल, केशवनगर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासूनचे दोन्ही रोड असतील, केशवनगर खराडीला जो जोडणारा नवीन पूल आहे त्या संदर्भात असतील आणि केशवनगर मधील काही झोपडपट्ट्या पुनर्वसन त्याबद्दलचे जे काही विषय असतील आणि अतिक्रमणाचा विषय असेल, या सर्व गोष्टी 15 तारखेला आपण सर्व मिळून त्यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि त्यावेळेस आपण किती मीटरचा रोड करायचा आहे, दोन्ही बाजूचा किती अंतर ठेवायचं आणि पुन्हा घ्यायचं, हे सर्व विषय आपण 15 तारखेला घेऊ. गोरे साहेबांनी सांगितलं स्पीडा ब्रेकर अजिबात करायचा नाही. इथं नगरसेवक पॉलिटिक्सवाल्यांचे लोक ठेकेदार आहेत, त्यांना कॅम्बर माहिती आहे का? कॅम्बर काय असतो तुम्हाला तरी माहिती आहे का? कॅमरिंग प्रमाणे रस्त्याचं काम होत नाही, डिझाईन प्रमाणे ड्रेनेजचं काम होत नाही. या चौकात काय चाललंय नाटक? गेल्या 2 महिन्यापासून मूळ प्रवाह अडवला जातोय. तुम्ही प्रकल्प अधिकारी आहे ना पुलाचे, मूळ प्रवाह अडवून त्या ठिकाणी रस्त्यावरती ड्रेनेज लाईन आणले. पिंगळवस्तीपासून साऱ्या रस्त्यावरती बिल्डरांच्या लाईन, अख्खा रस्ता खोदून टाकलाय. कायदा काय सांगतो? पावसाळ्यामध्ये तुम्हाला काम करता येणार नाही. आय एम राईट? तुम्ही का परवानगी दिली? का नाही त्याची FIR दाखल करत? आमच्या पत्राची दखल का नाही घेत तुम्ही? आम्ही म्हणजे काय पागल लोक आहेत का? वाहतूक संदर्भामध्ये बोलतोय. केशवनगर खराडीचा जो पूल आहे, आत्ता पूल तयार आहे, प्रकल्प विभागानं बांधलेला आहे. सदर पूल जो बांधलेला आहे, आत्ता कारण सांगितले आता की कुठे लिटिगेशन जमिनीचा प्रश्न आहे, परंतु तो प्रश्न जमिनीचा प्रश्न त्याच्यावरती स्टे पूल बांधण्याच्या आधीपासून होता. प्रशासनाला माहिती होतं या ठिकाणी लिटिगेशन आहे, तरी त्यांनी हा पूल या बाजूला बांधलेला आहे. सर्वच मंडळी मला प्रत्येक वेळेस भेटतात. या सर्वच मंडळीच्या मला सहकार्याने हे कामकाज करताना जोरे साहेबांना आणि मला अत्यंत म्हणजे असं फायदा होत असतो. असेच सहकार्य तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला लाभू द्या आणि नक्कीच या विषयावर जोरे साहेब आणि आपण एक वेगळी मीटिंग पोलीस स्टेशनला आयोजित करू आणि त्याच्यावर नक्कीच एक वेगळं आपण हे करू. मला एकच विनंती करायची मॅडम, मी ज्या म्हणजे आमच्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्याचं निराकरण इथं होत नाही, याचे सर्व अधिकारी तुम्ही आम्हाला कधी अवेलेबल करून देता तोच शब्द द्या पाहिजे फक्त आम्हाला. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र महादेवजी गंधी साहेब यांनी RPIच्या वतीने आणि या ठिकाणी केशव जनतेच्या वतीने त्यांनी जो अजेंडा घेतला, या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिला होता आणि आज या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज या ठिकाणी सिनियर PI वासनिक मॅडम त्या ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिली आणि त्यांनी गवाही दिली. कमीत कमी आमची झोपडपट्टी 2009 पासून आहे, पण आता काहीतरी त्याच्यावर 2011 सालीचे झाले. आज किती वर्ष झाले या झोपडपट्टीला? आजचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हे जे नागरिक दिसतात ना, हे आमच्या झोपडपट्टीचे दिसतात. त्यांना चालायला रस्ता नाहीये, रोड पण नाहीये, गुडघ्यावर पाण्यातून चालायला लागते. आणि जे आज अमृतचे पण धंदे साहेबांनी ते जेणेकरून आमच्या खास झोपडपट्टीसाठी आंदोलन केलं आहे. देवेंद्र भाट, त्याच्यानंतर शेतीदादा प्रधान यांनी आमची कंडिशन बघून आलेले आहेत आमच्या वस्तीमध्ये. आणि माझ्या मताने तर आजच्या ज्या निवडणुकीला निवडून येणार होते त्या देवेंद्र भाट साहेब यायला पाहिजे होते, पण त्यांचं आमचं दुर्दैव थोडंसं वाईट झालं, त्याच्यामुळे आम्ही तिथं कमी पडलो. आणि त्याच्यानंतर ज्या आजपासून जे नगरसेवक आले ते आमच्या हातीमध्ये आलेले नाहीत. आजच्या घटीला माझ्यावर व्हिडिओ आहे, गुडघ्यावर पाणी आहे. मग ते नगरसेवक आमदार साहेब आज आमदार साहेब 2 वर्ष झालं येऊन गेलेले आहेत.